हाय, वेलकम टू लाईफ विथ श्वेता. तर आज मी बनवणार आहे तांदळाची भाकरी आणि सुकट म्हणजे सुका जवळा. तर इथे सर्वात आधी तर मी टोपात पाणी घेतलेलं आहे. 1 ते 2 कप पाणी घेतलेलं आहे, म्हणजे वाट्या ते घेतलं. त्याच्यानंतर ते पाणी, त्या पाण्यामध्ये मी 2 चम्मच तेल आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आणि ते थोडंसं बोलतात ना, थोडंसं गरम होईपर्यंत मी ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी 1.5 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलं, जे मी त्या पाण्यामध्ये टाकणार आहे आणि छान ते पीठ शिजवून घेणार आहे त्या पाण्यामध्ये. आणि मग शिजवल्याच्या नंतर ते मी काढणार आहे. इथे मी आता झाकण ठेवणार आहे 5 मिनटं पीठ शिजवण्यासाठी. आणि इथे पीठ शिजलेलं आहे. आता हे मी एका ताटामध्ये मी पीठ काढून घेणार आहे आणि छान असं मळून घेणार आहे. आणि पीठ थोडं गरम असेपर्यंतच मळायचं, पण माझं पीठ थोडं पातळ झालं होतं कारण पाणी जास्त पडलं होतं. तर मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे तांदळाचं सुक्कं पीठ आणि इथे छान असा एक डो तयार करून घेतला आहे. मऊसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता हे मी रेस्ट करायला ठेवणार आहे. 15 ते 20 मिनटं मी हे पीठ रेस्ट करायला ठेवून देणार आहे. पीठ रेस्ट होतं आहे, म्हणजे ते मुरतं आहे, तोपर्यंत मी इथे जी काय भांडी पडली होती ती सगळी मी आता इथे घासून घेणार आहे. छान मी किचन ओटा स्वच्छ करून घेणार आहे. त्याच्यानंतरच मी भाकरी आणि जवळा बनवायला सुरुवात करणार आहे. तर इथे मी भांडी घासायला घेतलेली आहे. आता मी फटाफट भांडी घासून घेते. त्याच्यानंतर ही सगळी भांडी मी लावून पण घेणार आहे. त्यानंतरच माझा किचन थोडा मोकळा होईल आणि मग मला भाकरी आणि जवळा करता येईल. तर मी इथे आधी सर्व करून घेते. आता इथे सर्व माझं भांड्याचं काम झालेलं आहे. आता इथे मी जवळा थोडासा फ्राय करून घेणार आहे कढईमध्ये. तेल वगैरे न टाकता सुखाच मी फ्राय करून घेणार आहे, म्हणजे थोडा लालसर करून घेणार आहे. आणि नंतर तो जवळा मी एका वाडग्यामध्ये काढून त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. पाण्यामध्ये तो भिजवून ठेवणार आहे. तसं भिजवून म्हणजे 10 मिनटं ठेवणार आहे. तर साईड बाय साईड मी इथे बटाटे वगैरे पण कट करून घेतले, कारण मी जवळ्यामध्ये बटाटे टाकणार आहे. आणि फोडणीसाठी मी कांदा, टोमॅटो, मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व पण मी कट करून घेतलेलं आहे. आणि जवळा असेल किंवा कोणतंही असेल सुकी मच्छी, तर आम्ही त्याच्यामध्ये कोकमच टाकतो शक्यतो, किंवा आमसूल. तर आता माझ्याकडे कोकम नाही आहे म्हणून मी आमसूल टाकणार आहे. आमसूल म्हणजे काय, तर आंब्याच्या जे साली असतात ना, त्या सुकवून केलेलं असतं त्याला आमसूल बोलतो. आता इथे मी फोडणी देणार आहे जवळ्याला. आधी तर मी कढीपत्ता टाकला, मिरच्या टाकल्या, त्याच्यानंतर मी कांदा टाकणार आहे, टॉमॅटो टाकणार आहे. हे थोडंसं मी छान फ्राय करून घेणार आहे. कांदा थोडा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतला. त्याच्यानंतर मी टॉमॅटो टाकला आहे त्याच्यामध्ये. तो पण थोडासा मी मऊ होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपला जो घरचा मसाला असतो लाल तिखट, ते मी टाकणार आहे 2 चम्मच, कारण मी ऑलरेडी 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे मी 2 चम्मचच लाल तिखट टाकणार आहे, थोडी हळद टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आणि ह्याला थोडंसं बोलतात ना, छान शिजवून घेणार आहे हा मसाला, म्हणजे कांदा टोमॅटोचं जे काही आहे ते सगळं शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतर मी इथे जवळा आणि बटाटे जे भिजत ठेवले होते ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते मी आता टाकलेत. आता याच्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि जे आमसूल होतं ते टाकणार आहे. आणि आता मी हे 15 ते 20 मिनटं गॅस थोडा बारीक करून शिजायला ठेवणार आहे. साईड बाय साईड मी इथे तवा ठेवलेला आहे. मी भाकऱ्या करायला आता सुरुवात करते आणि मी ह्या भाकऱ्या लाटून करणार आहे, कारण मला थापून भाकऱ्या जमत नाही म्हणून मी लाटून करणार आहे. तर इथे मी करायला सुरुवात केलेली आहे.
आणि ह्या भाकऱ्या, लाटून केलेल्या भाकऱ्या खरंच खूप छान होतात आणि मऊ होतात, स्पेशली कडक होत नाही. तर थापून तर मला येत नाही, मला लाटून येतात, सो मी तसंच बनवते. तर इथे मी आता करते. इथे आता पहिली भाकरी झालेली आहे आणि साईड बाय साईड मी जवळ्याला पण चेक केलं की किती शिजला आहे. तर थोडा बाकी होता, बटाटे थोडेसे कच्चे होते, म्हणून मी परत एकदा झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं अजून एकदा शिजवून घेणार आहे. इथे पहिली भाकरी झाली होती आणि आता मी दुसरी लाटायला घेते. म्हणजे मी 2-3 आता फक्त करून दाखवते, त्याच्यानंतर मी फटाफट नंतर सर्व करून घेणार आहे. तर इथे मी दुसरी भाकरी लाटून घेते पटकन. आता झाली आहे माझी लाटून. आता मी तव्यावर टाकली आहे आणि छान याला मी दोन्ही साईडने शेकून घेणार आहे मस्तपैकी. इथे दुसरी भाकरी पण झालेली आहे आणि साईड बाय साईड मी परत जवळ एकदा चेक केला, तर तो शिजला होता, त्यामुळे मी बंद केली. आणि इथे मी तिसरी भाकरी पण टाकली होती आणि ही भाकरी मी गॅसवरती डायरेक्ट भाजते. तर ती थोडीशी फुलत होती, पण मध्येच त्याला थोडंसं होतं ना, हे झालं, तुटली होती ती मधून. इथे भाकऱ्या रेडी आहेत आणि सुकट आपला रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.